श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण भीष्माला मिळालेल्या जो वर तिथपर्यंत गोष्ट वाचली. आता आपण पुढे वाचूया. वैशंपायन म्हणाले, नंतर शांतनूचा आणि सत्यवतीचा विवाह पार पडला. विवाह झाल्यावर राजा शांतनूने त्या रूपसंपन्न कन्येबरोबर गृहप्रवेश केला. नंतर तिच्यापासून शांतनूला चित्रांगद नावाचा पराक्रमी पुत्र झाला. त्यानंतर सत्यवतीपासूनच त्याला आणखी एक पराक्रमी पुत्र झाला. त्याचे नाव विचित्रवीर्य असे होते. विचित्रवीर्य कुमार असतानाच प्रज्ञावंत शांतनूचे निधन झाले. शांतनू स्वर्गात गेल्यावर सत्यवतीच्या अनुमतीने भीष्माने शत्रुघ्न चित्रांगदाला गादीवर बसवले. तो चित्रांगद फार शूर होता. सर्व राजांना त्याने वठणीवर आणले. आपल्या तोडीचा एकही वीर जगात नाही असेच त्याला वाटत असे. अशा प्रकारे माणसांची इतकेच काय पण देवांची सुद्धा पर्वा न करणाऱ्या त्या चित्रांगदावर चित्रांगद हेच नाव असलेल्या गंधर्व राजाने हल्ला केला आणि कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या काठावर त्या गंधर्व राजाचे आणि कौरव वीर चित्रांगदाचे दारुण युद्ध झाले. हे युद्ध सतत 3 वर्षे चालले होते. अनेक प्रकारच्या शस्त्रांचा ज्याच्यामध्ये सतत खणखणाट चालू होता अशा त्या तुंबळ युद्धामध्ये चित्रांगद गंधर्व मायेच्या म्हणजे कपटी डावपेचांच्या बाबतीत कौरव चित्रांगदापेक्षा उजवा ठरला आणि शेवटी त्याने कौरववीर चित्रांगदाचा वध केला. चित्रांगदाचा वध केल्यानंतर गंधर्वराज स्वर्गातून निघून गेला. तो महातेजस्वी पुरुष व्याघ्र अशा प्रकारे युद्धात मारला गेल्यानंतर शांतनुपुत्र भीष्माने त्याची उत्तरक्रिया केली आणि अजून कुमार असलेल्या विचित्रवीर्याला त्याने कौरवांच्या सिंहासनावर अभिषेक केला. नित्य भीष्माच्या मर्जीप्रमाणे वागणाऱ्या विचित्रवीर्याने पूर्वजांपासून चालत आलेले राज्य कौशल्याने चालविले. धर्मशास्त्रामध्ये कुशल असलेल्या शंतनुपुत्र भीष्माशी तो नित्य आदराने वागत असे आणि उलट त्याचा प्रतिपाळ करण्याच्या बाबतीत भीष्मही नित्य दक्ष राहिला. वैशंपायन पुढे म्हणाले, चित्रांगदाचा मृत्यू झाल्यावर त्याचा धाकटा भाऊ विचित्रवीर्य अजून वयात आलेला नसल्यामुळे सत्यवतीशी सल्लामसलत करून भीष्माने राज्यकारभार करावयास सुरुवात केली आणि विचित्रवीर्य वयात आल्यावर भीष्माने त्याचा विवाह करण्याचे ठरवले. काशी राजाला अप्सरांप्रमाणे सुंदर 3 कन्या होत्या आणि त्या तिघीही स्वयंवर करावयाचे ठरविले आहे असे भीष्माच्या कानावर आले. नंतर सत्यवतीची अनुज्ञा घेऊन महारथी भीष्म एकटाच रथात बसून वाराणसीला गेला. वाराणसीमध्ये अनेक राजे जन्मलेले त्याने पाहिले. तसेच स्वयंवर करू इच्छिणाऱ्या त्या 3 कन्याही त्याने पाहिल्या. माफ करा, वाराणसीमध्ये अनेक राजे त्याने जमलेले पाहिले. तसेच स्वयंवर करू इच्छिणाऱ्या त्या 3 कन्याही त्याने पाहिल्या. स्वयंवर मंटपात जमलेल्या निरनिराळ्या राजांच्या नावांचा उच्चार चाललेला असताना त्या सर्व राजांच्या समूहात त्या कन्यांना भीष्म हा एकटाच प्रौढ वयाचा दिसला. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर त्या असामान्य सौंदर्यवती कन्या नाराज झाल्या आणि हा म्हातारा येथे कशाला आला असे वाटून त्या त्याला डावलून पुढे गेल्या.
भरत कुळातील त्या प्रतिष्ठित पुरुषाने सारी लाजच गुंडाळून ठेवल्यासारखी दिसते. हा स्वतःला मोठा धर्मात्मा समजतो. मग सर्वांगाला सुरकुत्या पडल्या असताना आणि केस पांढरे झाले असताना स्वयंवर मंटपात येण्याचा याला धीर झाला तरी कसा? त्याने आपली प्रतिज्ञा मोडलेली दिसते. आता जगामध्ये लोकांना हा सांगणार तरी काय? भीष्म ब्रह्मचारी आहे असा याचा जगात उगाचच डंका गाजत आहे. अशा प्रकारे उदार तेथे जमलेल्या आणि आचारशून्य राजांनी काढले असे उद्गार तेथे जमलेल्या काही आचारशून्य राजांनी काढले आणि ते कुत्सितपणे हसले. वैशंपायन म्हणाले, क्षात्रकुलोत्पन्न राजांची ती बोलणी ऐकताच भीष्म संतापला आणि त्या तीनही कन्यांचे हरण करण्याचे त्याने ठरविले आणि त्या कन्यांना रथात बसवून मेघाप्रमाणे गंभीर आवाजाने तो त्या जमलेल्या राजांना उद्देशून म्हणाला, वराला बोलावणे करून व कन्येच्या अंगावर अलंकार घालून आणि यथाशक्ती वरदक्षिणा देऊन त्याला कन्या अर्पण करावी असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. हा ब्रह्मविवाह होय आणि लोक वरापासून 2 गायी घेतात आणि त्याला कन्या देतात. हा आर्षविवाह वराने मागितलेले धन देऊन कोणी कन्या अर्पण करतात. हा असुर विवाह होय. काही जण बलात्काराने कन्येला पळवून नेतात व तिच्याशी विवाह करतात. हा राक्षस विवाह होय आणि लोक परस्परांच्या अनुमतीने विवाह करतात. हा गांधर्व विवाह होय. अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे बेहोश झालेल्या कन्येला पळवून नेऊन काही विवाह करतात. हा पैशाचा विवाह होय आणि काही लोक स्वतःच कन्येच्या पित्याकडे जातात व त्याच्या अनुमतीने कन्येशी विवाह करतात. हा प्राजापत्य विवाह होय. काही यज्ञामध्ये ऋत्विजाचे काम करून दक्षिणा म्हणून कन्येची प्राप्ती करून घेतात. हा दैवविवाह होय. प्रज्ञावंतांनी विवाहाचे असे 8 प्रकार सांगितले आहेत. हे ध्यानात घ्या. क्षत्रियांच्या बाबतीत स्वयंवरांची प्रशंसा केली जाते आणि क्षत्रिय याच प्रकारच्या विवाहाचा अवलंब विशेष करून करीत असतात. त्यातल्या त्यात कन्येच्या आप्तेष्टांचा पराभव करून हरण केलेल्या कन्येशी केलेला विवाह हा सर्वात श्रेष्ठ होय असे धर्मवेत्ते मानतात. मुद्दा असा की हे राजांनो, या 3 कन्यांना मी येथून बळजबरीने घेऊन जाणार आहे. तुमचे सारे सामर्थ्य पणाला लावा आणि जर जय मिळवण्याची पराकाष्ठा करा, नाहीतर पराभव पत्करा. मी हा युद्धाच्या तयारीने ठाण मांडून उभा आहे. भीष्म सर्व राजांना आणि काशीराजाला उद्देशून असे बोलला आणि त्या सर्वांना आवाहन देऊन त्याने त्या 3ही कन्यांना आपल्या रथात बसविले आणि रथ वेगाने हाकला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.